मंडळी, चाकण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पूर्णपणे ट्रॅफिकच येते. एकेकाळी 12 गावं वाकण तेव्हा एक गाव चाकण, असा चाकणकर अभिमान बाळगत होते. परंतु पुणे नाशिक महामार्गावर होणाऱ्या ट्रॅफिकमुळे पूर्ण राज्यात चाकण बदनाम आहे. गेल्या 20-30 वर्षापासून पूर्णपणे घोषणा देण्याचे काम सरकार करत आहे. तळेगाव, दाभाडे, चाकण, शिक्रापूर, पुणे नाशिक महामार्ग, निगडी, चाकण, राजगुरुनगर मेट्रो प्रकल्प अशा फक्त घोषणा देण्याचे काम सरकारने केले. परंतु गेल्या 20 वर्षात काहीच बदल येथे घडलेला नाही. हा व्हिडिओ दुपारी 12 वाजता काढलेला आहे, ज्यावेळी ट्रॅफिक काहीच नसते. ज्यावेळी MIDCला सुट्टी होते. संध्याकाळी 5 नंतर रात्री 9 पर्यंत ह्या मार्गावर अक्षरशः गाड्यांचा महापूर रस्त्यावर येतो. चाकणमध्ये होणाऱ्या ट्रॅफिकमुळे, अपघातामुळे खूप लोकांचे जीव गेलेत. परंतु सरकारला याची काळजी नाही. पूर्ण देशातून चाकण MIDC सर्वाधिक टॅक्स देते. कदाचित मुंबईनंतर चाकणचाच नंबर लागत असावा. त्या बदल्यात सरकारने चाकणसाठी पायाभूत सोयीसुविधा अजिबात दिलेल्या नाहीत. राजगुरुनगर, चाकण, बोसरी, पिंपरी चिंचवड ह्या भागातून म्हाळुंगे येथील MIDCत जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाला ट्रॅफिकचा त्रास सहन करावा लागतो. चाकणकरांचे निम्मे आयुष्य ट्रॅफिकमध्येच गेलेले आहे. ज्यावेळी कडक उन्हाळ्यात ट्रॅफिक थांबते, त्यावेळी नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागतो. आज चाकणमध्ये झाडे नाहीत, पूर्ण ट्रॅफिक आहे, पाण्यासारखं काहीच नाही. एकेकाळी बाम गार्डनमध्ये चाकणकर बसायचे, तेथेसुद्धा आज खाजगी मालमत्ता असल्याने ते आता बंद आहे. चाकणकरांनो, शहर काय असतं हे पाहण्यासाठी एकदा राजगुरुनगरला भेट द्या. येथे तुम्हाला स्वच्छ हवा, जंगले, नदी, डोंगर, जागरूक नागरिक असे सर्व पाहायला मिळते.